श्री दत्तात्रेयांच्या जागृत स्थानांपैकी एक म्हणजे सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर होय। गुरु दत्तांच्या 3 महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक आहे। श्री नरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास निवासामुळे निर्माण झालेल्या औदुंबर तीर्थक्षेत्राचं महात्म्य ऐकूयात कवी सुधांशू यांचे पुत्र पुरुषोत्तम जोशी यांच्याकडून। गिरनार स्थानावर जे दत्तात्रेयांचं स्थान आहे ते मूळ स्थान आहे। त्याचे 2 अवतार आहेत, एक श्रीपादश्री वल्लभ आणि एक श्री नरसिंह सरस्वती। पहिली श्रीपादश्री वल्लभांची स्थानं म्हणजे कर्नाटकात कुरवपूर आणि आंध्रमध्ये पिठापूर अशी आहेत, आणि त्यांचा दुसरा अवतार हा नरसिंह सरस्वतींचा आहे। त्यांची स्थानं ही महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यापैकी प्रथम स्थान हे औदुंबर आहे, दुसरं स्थान नरसोबाचीवाडी आहे आणि तिसरं स्थान गाणगापूर येथे आहे। गाणगापूरला त्यांनी अवतार समाप्ती केली आहे। त्यापैकी पहिलं स्थान हे औदुंबर इथं आहे। कारंजा येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी काशीला वेदाभ्यास करून लोकोद्धारासाठी अवतार असल्यामुळं ते फिरत फिरत प्रथम औदुंबर स्थानी आले। औदुंबर स्थान हे सांगली जिल्ह्यातील असून कृष्णाच्या काठावर वसलेले आहे। कृष्णेच्या पश्चिमेला हे औदुंबर स्थान आहे। ह्या औदुंबर स्थानी ते प्रथम आले। इथं त्यांचं चातुर्मासामध्ये 4 महिने वास्तव्य होतं। जे पाठीमागच्या बाजूला मोठं उंबराचा वृक्ष आहे त्याच्या खाली ते बसून त्यांनी अनुष्ठान केलेलं आहे। आणि त्यानंतर इथं त्यांनी मंदिर आणि घुमटे वगैरे बांधलेले आहे। पलीकडे भुवनेश्वरी मातेचं स्थान आहे। इथली मूळ कथा अशी आहे की जी गुरुचरित्राच्या 7व्या अध्यायामध्ये आहे की कोल्हापूरला एक मूळ ब्राह्मण पुत्र होता, त्याला ज्ञान नव्हतं। तर ज्ञान नसल्यामुळे लोक त्याची चेष्टा करायचे, म्हणून तो ज्ञानार्जनासाठी बाहेर पडला। कोणी तर त्याला पलीकडे भिलवडीला भुवनेश्वरी देवीचं स्थान सुचवलं, म्हणून तो तिथं आला, देवीची उपासना केली, पण त्याला काही दृष्टांत झाला नाही, म्हणून त्यानं आपली जीभ कापून देवीला वाहिली। तर देवी म्हणली, ज्ञान सोडून सगळं मी तुला देऊ शकते, संपत्ती देऊ शकते आणि काही देऊ शकते, ज्ञान पाहिजे। नदीच्या पलीकडच्या तीरावर एक योगी बसलेले आहेत, तिथं जाऊन तू त्यांची उपासना कर, म्हणजे तुला ज्ञानप्राप्ती होईल। म्हणून तो नदीतून पोहून अलीकडे आला आणि मग त्याला इथं ज्ञानप्राप्ती झाली, अशी इथली थोडक्यात हकीकत आहे। इथं मुख्य उत्सव हा दत्त जयंतीचा असतो तो, आणि त्यानंतर गुरुद्वादशी आणि माघवद्य पंचमी असे इथले प्रमुख उत्सव आहेत। दत्त जयंतीचा उत्सव हा सगळ्यात मोठा आहे। हा 3 दिवस चालणारा उत्सव आहे। कृष्णेच्या रम्य तीरावर वसलेल्या औदुंबर या तीर्थक्षेत्री अगदी शांत वातावरण अनुभवता येतं। औदुंबर वृक्षांच्या दाटीमुळे इथं आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालंय। कृष्णा नदीच्या ऐल तीरावर भिलवडी आणि पैल तीरावर औदुंबर आहे। भिलवडी जवळ माता भुवनेश्वरीचं प्राचीन शक्तिपीठ आहे, त्यामुळे या स्थानी तपस्वी जनांची वर्दळ नेहमीच असते। सांगलीपासून अवघ्या 25 किलोमीटरवर असणाऱ्या या निसर्गसिद्ध तीर्थक्षेत्राची अनुभूती प्रत्येकानं घ्यावी, असंच इथलं निसर्ग सौंदर्य आहे।